उपकाराची जाणीव. अज्ञातवासात असताना पांडव एका गरिबाच्या घरी राहिले होते. त्या गावच्या लोकांना बकासुराचा त्रास सुरू झाला होता. त्याला रोज गाडाभर अन्न व एक माणूस एवढे खाद्य पाठवावे लागे. आज माणूस पाठवण्याची पाळी त्या गरिबावर आली होती. घरातल्या कोणाला पाठवावे चर्चा सुरू झाली होती. संकट मोठे होते, पण कुंतीने ठरवले त्या ब्राह्मणाच्या मुलाऐवजी आपल्या भीमाला पाठवावे. पण पाहुण्यांवर संकट ढकलणे म्हणजे महान पाप होय. पण कुंतीने त्यांची समजूत काढली. आपल्या मुलाला काहीही त्रास होणार नाही याची खात्री पटवून दिली. अखेरीस भीमानेही शब्द खरे करून दाखवले. बकासुराचा वध करून गावावरचे संकट दूर केले होते. संकटकाळी आपल्याला आश्रय देणाऱ्या त्या गरिबाच्या उपकाराची परतफेड केली. तात्पर्य, माणसांनी नेहमी उपकाराची जाणीव ठेवावी. मित्रांनो, अशाच नवनवीन मराठी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.